हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल आर्ट ऑफ क्रिएशन। आज आपण बघणार आहोत खिचडी भात, म्हणजेच भाज्या घालून भात करणार आहे। म्हणजे मसाले भात किंवा बिर्याणी, पुलाव आपण म्हणू शकतो, व्हेज पुलाव असं काहीतरी। त्यासाठी मी घेतलेला आहे आत्ता खूप काळे आणि पांढरे घेवड्याच्या शेंगा बाजारात आलेल्या आहेत। तर त्या घेवड्याच्या शेंगा म्हणजेच त्याच्या बिया घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर पावटा घेतलेला आहे थोडासा, आणि त्यात एकच टोमॅटो छोटंसं, ज्याला आपण चेरी टोमॅटो म्हणतो, ते आमच्या झाडाला लागलेलं होतं, तर तेही एक घेतलेलं आहे। आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे त्याच्या पातळ फोडी करून। त्यानंतर मी कुकरमध्ये करणार आहे, त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला, थोडासा गरम करू दिला। त्यानंतर त्यात 4 चमचे छोटे 4 चमचे तेल टाकलं आणि तेही चांगलं तापवून घेतलं। तुम्ही कुकरमध्ये किंवा पातेल्यात सुद्धा करू शकता। कुकरमध्ये केला की लक्ष ठेवावं लागत नाही आणि 10 मिनिटात आपली रेसिपी तयार होते। इन्स्टंट रेसिपी म्हणून आपण करू शकतो। तुम्ही करत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा। त्यानंतर मी त्यात गरम झाल्यानंतर त्यात थोडीशी मोहरी टाकली आणि ती चांगली तडतडू दिली। त्यानंतर जिरे टाकले, त्यानंतर थोडेसे शेंगदाणे मी टाकले। माझ्याकडे भाजके शेंगदाणे होते, तर मी भाजके शेंगदाणे कच्चे टाकू शकता आणि थोडे तळू शकता, म्हणजे असे कुरकुरीत शेंगदाणे होतात आणि खाताना त्याची चव वेगळी लागते आणि छान लागतात, म्हणून मी थोडेसे तेलातच तळते। त्याच्यामुळे क्रंचीपणा येतो। त्यासाठी मी एक मिडियम आकाराचा बटाटा चिरून त्याच्या साली सकटच मी टाकलेला आहे। तुम्ही साली काढून सुद्धा टाकू शकता। मला साली सकट आवडतात आणि आरोग्यासाठी चांगलं असतात, म्हणून मी साली सुद्धा टाकते। तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही सोलून बटाटे घेऊ शकता। तेही मस्त असं फ्राय करत ठेवायचं 2-3 मिनटं। थोडासा असा बटाटा परतून घेतल्यानंतर यामध्ये घेवड्याच्या आणि पावट्याच्या बिया टाकायच्या, म्हणजे बटाटा आधी थोडासा क्रंची होतो आणि त्यानंतर घेवड्याच्या बिया टाकल्यानंतर त्याही थोड्या तडतडतात आणि जास्त शिजतही नाहीत। त्याच्यामुळं आपण त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि नंतर हलवत परतत राहायचं। तेव्हाच मी टोमॅटो पण टाकलं, कारण सगळं टाकायचं एकदमच म्हणून, आणि पटपट करायचं। 2-3 मिनटात ही फोडणी तयार होते आणि त्याच्यानंतर 5 ते 7 मिनटात आपले तिन्ही तयार होतात, म्हणजे 10 मिनिटात आपले 1 पॉट मील रेडी होतं। गडबडच्या वेळेस बनवायला सोपं पडतं, त्यामुळे मी करते, तुम्हीही करून बघा। त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला, थोडासा नाही, भरपूरच आहे, कारण आमच्याकडे झाड आहे, आणि ते चांगलं परतून घ्यायचं। एवढंच असते किंवा रामबंदीचा त्याला पण जे मिळायचं मी टाकते, तर आपल्याला आणि आपला घरचा मसाला असतो, घाटी मसाला म्हणतात, तोही
त्यानंतर तांदूळ आणि मुगाची डाळ मी मिक्स करून घेतली होती. ती चांगली 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची. साधा तांदूळ होता जो की आपल्या किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मिळतो, तोच तांदूळ मी घेतलेला आहे. जास्त बासमती वगैरे मी नाही घेतलेला, साधाच तांदूळ घेतलेला. असं 3 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे सगळं पांढरं पाणी आणि त्याच्यावरती जे फर वगैरे असतं किंवा पावडर लावलेले असतात त्या सगळ्या धुवून जातात आणि स्वच्छ तांदूळ तयार होतो. यासाठी मी प्रत्येक वेळेस धुवूनच घेते. अशा पद्धतीने 3 वेळा धुवून घेतलं आणि तिसऱ्या वेळेस असंच पाण्यात ठेवलं बुडवून, म्हणजे तांदूळ जरासा मऊ होतो, सोक होतं त्याच्यात पाणी थोडंसं, त्यामुळे भात चांगला होतो, रुचकर लागतो त्यामुळे. आणि आता थोडंसं ते परतल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकायचं, कारण जास्त ठसका लागू शकतो, यामुळे मी शेवट तिखट घालते, म्हणजे ठसका जरा कमी होतो. आणि पटकन परतायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेच तांदूळ टाकायचे, ज्याच्यामुळे ठसका जास्त लागत नाही आणि खूप वेळापर्यंत ठसका लागणार नाही. यासाठी मी ही ट्रिक वापरते. अशा पद्धतीनं हा भात मी मिक्स करून व्यवस्थित घेतलेला आहे. सगळे जिन्नस त्या भाताला प्रत्येक निंबायला लागले पाहिजेत. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलं, ज्याच्या त्याच्या अंदाजाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. याच टायमिंगला तुम्ही तूपही टाकू शकता, म्हणजे भात सुट्टा होतो, जास्त असा चिकलासारखा होत नाही. यासाठी मी नाही टाकलं, कारण आमच्यात वरून घालायला आवडतं सगळ्यांना, सो मी तसंच फक्त आता थोडंसं परतून घेणार आणि त्याच्यानंतर त्यात पाणी टाकणार. अशा पद्धतीनं आपल्या अंदाजाने आपल्या भाताला किती पाणी लागतं या अंदाजाने, किंवा बोटाच्या दुसऱ्या पेराच्या आधी, म्हणजे 1.5 पेरा, 1 पेर आणि दुसरा अर्ध पेर मधल्या बोटाचं एवढं मी पाणी घेते साध्या तांदूळासाठी. तेवढं पाणी घेतलं आणि चांगल्या उकळ्या येऊन दिल्या 2-3, आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावलं. अशा पद्धतीनं आपल्या भातावरती खूप छान तर्री पण आलेली आहे आणि खूप मस्त दिसतो आहे आणि वास पण खूप छान येत होता. मला तर तेव्हाच वाटलं होतं खूप मस्त भात झालेला आहे आणि टेस्ट खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की. अशा पद्धतीने या अशा उकळ्या येऊ दिल्यात. 2-3 उकळ्या आल्यानंतर मीडियम गॅसवरतीच मी या उकळ्या येऊ दिल्या आणि त्यानंतर गॅस लो करून झाकण लावून टाकलं आणि त्याच्यानंतर 3 शिट्ट्या काढल्या, ज्यात की थोड्या वेळाने झाल्या. कधी मध्येच 2-3 मिनिटांनी शिट्टी होत नव्हती, मग मी जराशी वळत केली तेव्हा ती शिट्टी झाली. आमच्या शिट्टीचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं 3 शिट्ट्या अशा हातानेच केल्या मी, पण भात एकदम मऊ आणि मस्त शिजला होता. आता शिट्टीचा आवाज. तीन शिट्ट्या झाल्यानंतर मग मी गॅसवरून खाली ठेवला कुकर आणि अर्धा तास किंवा 10-15 मिनटं झाली असतील. त्याच्यानंतर मी थोडासा गार झाल्यानंतर कुकर उघडला आणि खूप मस्त खमंग वास येत होता भाताचा. खूप मस्त वाटलं आणि दुपारी खूप जास्त भूक लागली होती, सो मी फक्त भात केला होता, कारण मी घरात एकटीच होते. पण सगळा कढीपत्ता एका साईडला गेला, त्याच्यामुळं मला थोडंसं वाईट वाटलं. पण आता तो कढीपत्ताच आहे, तो साईडलाच जाणार, कुठेतरी एका ठिकाणी चिटकून राहणार, सो असंच होतं. मग त्याच्यानंतर मी सगळा भात मिक्स केला आणि एका ताटलीत घेतला. ही माझी लहानपणापासूनची आवडीची ताटली आहे, सो मी त्यात भात घेतला आणि खूप मस्त सुटसुटीत मस्त झाला होता. खिचडी भात म्हणतात तसं स्टाईलचा थोडासा वाटत होता,
पण चवीला खूप मस्त झाला होता. त्याच्यावरती मी तूप टाकलं आणि मिक्स करून भात खायला सुरुवात केली आणि माझं पोटभर मी भात खाल्ला. खूप दिवसांनी केला होता, म्हटलं तुम्हालासुद्धा व्हिडिओ दाखवावा आपण केलेल्या रेसिपीज. जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कशी वाटली ते, तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर बाय.